तर संपूर्ण दिवस चांगला जात असतो. म्हणून अंतर्मुख होण्यासाठी फार काही कालावधी बसण्याची गरज नाही. 5 मिनिट जरी अंतर्मुख झाले आणि त्या भगवान परमात्म्याचं स्मरण केलं, एक उठल्यावर आणि एक झोपताना जरी भगवान परमात्म्याचं 5 मिनिट स्मरण करून झोपलात तर रात्रभर झोपलेले असणार. ते झोपेमध्ये गणल्या जात नाही, ते भजनामध्ये लिहिलं जातं. कलियुगामधले काही नियम फार सोपे सांगितलेले आहेत. पूर्वीसारखं हजारो वर्ष तप, हजारो वर्ष यज्ञ, दान धर्म या गोष्टी करण्याची कलियुगामध्ये गरज नाही. काही काल का असेना फक्त अंतर्मुख होण्याची गरज आहे. काही कालावधी जरी अंतर्मुख झालात तरी सुद्धा मनस्थिती व्यवस्थित होईल. आणि मनस्थिती ठीक झाली की जीवनाची स्थिती सुधारल्याशिवाय राहत नाही. जीवन सुधारलं, अंतकाळ सुधारल्याशिवाय राहत नाही. अंतकाळ योग्य झाला की पुढचा प्रवास हा शिवत्वाकडे पोहोचणारा असतो. म्हणून त्या भगवान परमात्म्याकडे पोहोचण्यासाठी आपण शिवत्वाची प्राप्ती करण्याच्या मार्गाला लागलेलो आहोत. आणि ही शिवत्वाची प्राप्ती करण्यासाठी भगवान परमात्म्याच्या भक्तीपैकी काही भक्ती ही मनाने सांगितलेली आहे, काही अर्चन भक्ती सांगितली आहे, काही उपासना भक्ती. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम मुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवानी सहितं नमामि. अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू संपूर्ण जगत विधाता ब्रह्मांड नायक देवादी देव आदि अनादि सर्वेश्वर भगवान श्री शिवजींची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण कथा सप्ताहातील आजचा तृतीय दिवस. स्थान देवता, कुल देवता, ग्राम देवता, गुरुदेवता, संत देवता, इष्ट देवता, सद्गुरु देवता, ब्राह्मण देवता सगळ्यांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या उपस्थितीने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये भगवान श्री सिद्धेश्वराच्या भूमीमध्ये पुण्यसलीला इंद्रायणीच्या तीरावर ज्ञानोबरायांची वाङ्मयीन सेवा करत असताना श्री शिव महापुराण रूपी पुष्प आपण समर्पित करत आहोत. ज्या कथेच्या माध्यमातून स्वत्वाला ओळखत असताना त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आपण करत आहोत. ज्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे साधन अनेक आहेत. संत महात्मा
महात्म्यांना अपेक्षित असणारे जे साधनं आहेत, नाम, कथाश्रवण आणि गुणवर्णन, हे 3 साधनं संतांना अपेक्षित आहेत. मुख्य या 3 सोपानांचा उपयोग जर केला तर हे सोपान आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवतील, स्वत्वाची जाणीव करून देतील, अंतरातले शिव आपल्या लक्षात येतील. परंतु हे 3ही मार्ग करत असण्यासाठी मनाची स्थिती ही योग्य असावी लागते. जोपर्यंत अंतःकरणाची स्थिती, मनाची स्थिती भगवत प्राप्ती करण्यासाठी योग्य होत नाही, तोपर्यंत मनुष्य परमार्थ प्राप्तीच्या कोणत्याही साधनाचा अवलंब करत नाही. कितीही साधन माहीत असले, समोर असले, सहज शक्य जरी असले काही साधन भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तरी मनुष्य त्या साधनापर्यंत पोहोचत नाही. त्याचं कारण त्याची मनोस्थिती, त्याची आंतरिक स्थिती ही योग्य नसते. म्हणून आंतरिक स्थिती सुधारवण्याचा उपाय कोणता असेल तर तो सत्संग आहे. आंतरिक स्थिती जर मनुष्याला सुधारवायची असेल तर ही आंतरिक स्थिती या ठिकाणापर्यंत पोहोचल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही. येन केन प्रकारेन इच्छा असो किंवा नसो, तरी देखील मनुष्याला एक तर मनाला ओढून आणावं लागेल, एक तर भीतीने का असेना परमार्थ करावा लागेल, या ठिकाणी यावं लागेल. भयाने असेल, प्रलोभनाने असेल, आपलं नाव मोठं होईल या अभिलाषेने असेल, कोणता का मार्ग असेना, त्या व्यक्तीला इथपर्यंत ओढून आणावं लागेल. आणि ते इथपर्यंत ओढून आणण्यासाठी जर त्याची मनस्थिती नीट नसेल, योग्य नसेल, तर ते कार्य इतरांच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. जे आपल्या डोळ्यांनी बघतायत की बाकीच्यांची अधोगती होते, त्यांनी इतरांना बलात् का असेना सत्संगामध्ये आणलं पाहिजे. आणि या ठिकाणी आणल्यानंतर इच्छा असो किंवा नसो, कानांवर सत्संग पडेल. आणि एकदा की कानावर सत्संग पडला की मनाची स्थिती तयार होईल. मनाची स्थिती तयार झाली की बाकीच्या सर्व गोष्टी सुलभ होत असतात. त्याच्यामुळे सर्वात सामर्थ्यवान जर कोणता असेल भगवत प्राप्तीसाठी, तर या 3ही उपायांपैकी आधी मनावर नियंत्रण करून, मनाची स्थिती नीट करून, मनाला इच्छा असो किंवा नसो बलात् या ठिकाणी कोणत्याही प्रलोभनाने, भयाने, कोणत्याही मार्गाने का असेना इथपर्यंत, या स्थानापर्यंत आणावं लागेल. तेव्हा पुढचे मार्ग मोकळे होतील. व्यक्ती मांडी घालून बसला आणि तो जर म्हटला मला उठायचंच नाही, चालायचं नाही, तीर्थस्थानापर्यंत पोहोचायचंच नाही, तर त्या ठिकाणी तो जागेवरून उठलाच नाही तर चालणार नाही तर पोहोचणार नाही. त्याच्यामुळे इतरांना त्याला उठवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. कोणत्या का निमित्ताने का असेना त्या व्यक्तीला सत्संगापर्यंत आणावं लागेल. तेव्हा व्यक्ती सत्संगात येईल. आणि एकदा की सत्संगामध्ये आला की या ठिकाणी आल्यानंतर आपोआप बाहेरचे विषय बंद पडतात. कितीही त्याच्या अंतःकरणामध्ये संसार असेल, कितीही संसार भरलेला असेल, तरी या ठिकाणी पोहोचल्यानंतर
कमीत कमी 2 ते 3 तास का असेना, जेवढा वेळ सत्संग चालू आहे तेवढा वेळ तरी त्याची मनाची स्थिती संसारापासून दूर राहून या परमात्म्यापर्यंत केंद्रित होण्याचा प्रयत्न करते. आपोआप ही स्थिती निर्माण होते. आपोआप या ठिकाणी बसल्यानंतर कथा श्रवण करत असताना सात्विक वृत्ती अंतःकरणामध्ये उत्पन्न होते, जी परमार्थासाठी, जी भगवत प्राप्तीसाठी अनुकूल आहे. अशी अनुकूलता जेव्हा निर्माण होईल तेव्हा मनुष्य साधनाचा उपयोग करेल. नाहीतर बिघडण्याचे 99% मार्ग आहेत, सुधारण्याचे साधन कमी आहेत. आणि मनुष्याला बिघडायला सांगावं लागत नाही, आपोआप बिघडतो. आणि सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जसं पाणी जमिनीवर टाकलं की ते उताराकडे नेण्यासाठी पाण्याला सांगावं लागत नाही, पण तेच पाणी जर उंचावर न्यायचं असेल तर मोटर लावावी लागते, तेव्हा ते पाणी उंचावर जाते. तशाच पद्धतीने मनुष्याची स्थिती आहे. युगायुगांपासून झालेले संस्कार मनुष्याला चांगल्या मार्गाकडे जात असताना आडवे येत असतात. अशा स्थितीमध्ये संपूर्ण जीवनभर मनुष्य ते संस्कार घेऊन जीवन जगतोय. वृद्धावस्था जर एखाद्या व्यक्तीची आलेली असेल तर त्याच्या जीवनामध्ये एकच गोष्ट बघायला मिळते, जीवनभरचा जो अनुभव असतो त्याची चर्चा त्याच्या मुखातून ऐकायला मिळते. पूर्वी असं नव्हतं, आता असं आहे. पूर्वी आमच्या काळामध्ये असं अन्न नव्हतं, आता दुसरं आहे. पूर्वीच्या सुना अशा नव्हत्या, आता अशा आहेत. पूर्वीची शिक्षण पद्धती अशी नव्हती, आता वेगळी आहे. अनुभवाचे बोल त्या व्यक्तीच्या मुखातून बाहेर पडतात. परंतु हे बोल जेव्हा सांसारिक बोल जेव्हा बाहेर पडतात त्याच्यामध्ये दोष जास्त मुखातून निघत असतो. स्तुतीपेक्षा दोष अधिक प्रमाणामध्ये मुखातून बाहेर निघतो. आणि जेव्हा असे दोषयुक्त वचन बाहेर निघतायत त्यावेळेस व्यक्ती संसाराला दोष देतो, म्हणतो की हेच कलियुग आहे, हेच खऱ्या अर्थाने जगत बिघडलेलं आहे. परंतु जगत कसं आहे हे बघण्यापेक्षा आपण आपली स्थिती आधी कशी आहे हे आपण विचार केला पाहिजे. म्हणून मनस्थिती सुधारण्यासाठी संसाराचं चिंतन न करता आत्मचिंतन घडलं पाहिजे. आणि हे आत्मचिंतन सर्वसामान्य जीवन जगत असताना कसं सिद्ध होईल? रात्रभर झोप घेतली, पहाट झाली, डोळे उघडले की डोळे उघडल्याबरोबर आपल्या बेडवर, आपल्या बिछाण्यावर बसलेले असताना कमीत कमी 5 मिनिट जरी मनुष्याने अंतर्मुख होऊन त्या भगवान परमात्म्याचं स्मरण केलं, तेवढे 5 मिनिट सुद्धा पूर्ण 24 तास किंवा जोपर्यंत आपण रात्री झोपत नाही तोपर्यंत आपल्याला सत्वगुणाकडे ओढतायत आणि चांगलं कार्य करण्याकडे ओढतायत, चांगले विचार आपल्याला प्रदान करतायत. किती मिनिट? फक्त 5 मिनिट. कारण सुरुवात जर चांगली झाली, दिवसाची सुरुवात जर चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जात असतो. म्हणून अंतर्मुख होण्यासाठी फार काही कालावधी बसण्याची गरज नाही. 5 मिनिट जरी अंतर्मुख झाले आणि त्या भगवान परमात्म्याचं स्मरण केलं, एक उठल्यावर आणि एक झोपताना जरी भगवान परमात्म्याचं 5 मिनिट स्मरण करून झोपलात तर रात्रभर झोपलेले असणार, ते झोपेमध्ये गणल्या जात नाही, ते भजनामध्ये लिहिलं जातं. कलियुगामधले काही नियम फार सोपे सांगितलेले आहेत. पूर्वीसारखं हजारो वर्ष तप, हजारो वर्ष यज्ञ, दान, धर्म या गोष्टी करण्याची कलियुगामध्ये गरज नाही. काही काल का असेना फक्त अंतर्मुख होण्याची गरज आहे. काही कालावधी जरी अंतर्मुख झालात तरी सुद्धा मनस्थिती व्यवस्थित होईल.
आणि मनस्थिती ठीक झाली की जीवनाची स्थिती सुधारल्याशिवाय राहत नाही. जीवन सुधारलं, अंतकाळ सुधारल्याशिवाय राहत नाही. अंतकाळ योग्य झाला की पुढचा प्रवास हा शिवत्वाकडे पोहोचणारा असतो. म्हणून त्या भगवान परमात्म्याकडे पोहोचण्यासाठी आपण शिवत्वाची प्राप्ती करण्याच्या मार्गाला लागलेलो आहोत. आणि ही शिवत्वाची प्राप्ती करण्यासाठी भगवान परमात्म्याच्या भक्तीपैकी काही भक्ती ही मनाने सांगितलेली आहे, काही अर्चन भक्ती सांगितली आहे, काही उपासना भक्ती सांगितलेली आहे. म्हणून अनेक एनकेन प्रकारेन या जन्मातलाही सफल करण्यासाठी आणि पुढचा जन्म ही सफल करण्यासाठी आणि भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेण्यासाठी भगवंताला काय आवडतंय याचा विचार आपण करत आहोत. भगवान महादेवाला प्रिय काय आहे